गेल्या भागात आपण पाहिलं की हरिभाऊंनी आपला सगळा संसार लुटून स्वामी सुत हे नाव सार्थ केलं. पण संसाराचा त्याग करणं सोपं असतं, पण आईची माया तोडणं. आज आपण पाहणार आहोत मुंबईत स्वामींचा महिमा गाजवणाऱ्या स्वामी सुतांची परीक्षा कशी झाली आणि एका अपमानाने या महान भक्ताचा शेवट कसा झाला. आजोबा सांगणार आहेत. अध्याय 17. आजोबा, स्वामी सूत तर आता गोसावी झाले होते, मग त्यांच्या आईला कसं वाटलं असेल? श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. बाळा, आईचं हृदय ते. स्वामी सुतांच्या आईचं नाव होतं काकूबाई. जेव्हा त्यांना कळलं की आपल्या मुलाने घरदार सोडून वैराग्य घेतलंय, तेव्हा त्या मुंबईला धावत आल्या. आपल्या मुलाला त्या अवस्थेत पाहून त्यांनी हंबरडा फोडला. त्या म्हणाल्या, बाळा, हे काय केलंस? तुला वेड लागलंय का? पण स्वामी सुतांनी शांतपणे आईला सांगितलं, आई, मी वेडा नाही, मी तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालोय. तू धन्य आहेस की तुझ्या पोटी असा भक्त जन्मला. मग आईचं समाधान झालं का? नाही बाळा, त्या काळी देव मामलेदार म्हणून प्रसिद्ध असलेले यशवंतराव भोसेकर मुंबईत होते. काकूबाई त्यांच्याकडे गेल्या आणि म्हणाल्या, माझ्या मुलाला कुणीतरी पिशाच्च बाधा केलीये, तुम्हीच त्याला बरं करा. पण मामलेदारांनी ओळखलं की हे पिशाच्च नाही, तर ही स्वामींची भक्ती आहे. ते हसून म्हणाले, बाई, ही बाधा माझ्याच्याने दूर होणारी नाही. शेवटी काकूबाई अक्कलकोटला स्वामींच्याच पाया पडायला निघून गेल्या. बाळा, इकडे मुंबईत स्वामी सुतांनी स्वामींचा महिमा वाढवला. शके 1793 मध्ये त्यांनी मुंबईत पहिली स्वामी जयंती साजरी केली. नाना रेखी नावाचे एक मोठे गृहस्थ त्यांना भेटायला आले. स्वामी सुतांच्या भक्तीने ते एवढे भारावले की त्यांनी स्वामींची पत्रिका बनवली आणि अक्कलकोटला जाऊन स्वामींना अर्पण केली. स्वामी एवढे खुश झाले की त्यांनी मठात नगारा वाजवायला सांगितला. बाळा, आता गोष्टीला एक वाईट वळण आलं. अक्कलकोटच्या मठातले काही मत्सरी सेवेकरी स्वामी सुतांचा द्वेष करू लागले. एकदा स्वामी सूत पायात खडावा म्हणजे लाकडी चपला घालून स्वामींसमोर नाचत भजन करत होते. त्या दुष्ट लोकांनी स्वामींचे कान भरले. स्वामी, हा तुमचा अपमान करतोय, तुमच्या समोर खडावा घालून नाचतोय. स्वामींनी सहजपणे आज्ञा केली, सुता, खडावा काढ आणि मग नाच. बाळा, स्वामींच्या त्या शब्दांपेक्षा तिथल्या लोकांनी ज्या पद्धतीने स्वामी सुतांच्या पायातल्या खडावा ओढून काढल्या, तो अपमान स्वामी सुतांच्या काळजात सुरीसारखा खोपला. त्यांना वाटलं, ज्या स्वामींना मी माझं सर्वस्व मानलं, त्यांच्याच दरबारात माझा असा अपमान. ते दुखावून अक्कलकोट सोडून मुंबईला निघून आले आणि पुन्हा कधीच परतले नाहीत. पण आजोबा, स्वामी तर त्यांच्यावर प्रेम करायचे ना, मग त्यांनी त्यांना परत का नाही बोलावलं? बाळा, स्वामींनी त्यांना परत आणायला अनेकदा माणसं पाठवली. पेटीत घालून आणा असंही सांगितलं. शेवटी स्वामी म्हणाले, जर तो आला नाही तर मी तो फुडवीन. याचा अर्थ असा होता की स्वामी सुतांचा देह आता शांत होणार होता. अपमानाच्या दुःखाने त्यांना मोठा आजार जडला आणि श्रावण शुद्ध प्रतिपदेला स्वामी सुतांनी आपला देह त्यागला. ज्या दिवशी मुंबईत स्वामी सुत शांत झाले, त्या दिवशी अक्कलकोटमध्ये स्वामींनी स्नान केलं, पण गंध लावला नाही. ते जेवले नाहीत. जमिनीवर अंग टाकून लहान मुलासारखे रडू लागले. जेव्हा मुंबईहून तार आली, तेव्हा अख्ख्या अक्कलकोटला कळलं की स्वामींनी आपला लाडका पुत्र गमावला आहे. किती वाईट झालं आजोबा. पण मग स्वामी सुतांच्या गादीवर पुढे कोण बसलं? बाळा, खऱ्या भक्ताचा अंत कधीच होत नाही, त्याची कीर्ती अमर राहते. स्वामी सुतांच्या गादीवर पुढे कोण बसलं आणि स्वामींनी मठाची व्यवस्था कशी लावली, हे आपण पुढच्या भागात पाहूया. स्वामी सुत अमर झाले, पण त्यांच्या निष्ठेची गाथा आजही अक्कलकोट आणि मुंबईच्या मठात गायली जाते. भक्तीत अहंकार नसावा, पण स्वाभिमान दुखावला की भक्त देवापासूनही दूर जाऊ शकतो. हेच या कथेतून दिसतं. उद्या पाहूया भाग 8. स्वामी सुतांच्या गादीचा उत्तराधिकारी आणि स्वामींच्या अद्भुत लीला. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. श्री स्वामी समर्थ.